सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण बोलणार आहोत एका अशा स्टार्टअप फाउंडर सोबत ज्याने ठरवलं भारताचा इतिहास हा व्हिडिओ गेमच्या माध्यमातून जगासमोर आणायचा आणि बिलियन्स ऑफ डॉलर्सच्या या गेमिंग इंडस्ट्रीमध्ये इंडिया फक्त प्लेयर नाही तर क्रिएटर बनणार. आजपर्यंत महाराजांचा इतिहास आपण पुस्तकात वाचला, सिनेमात पाहिला, पण आजची नवीन पिढी इतिहास फक्त वाचत नाही तर तो खेळून जगते, गेमिंगद्वारे अनुभवते. चला तर मग गप्पा मारूयात इतिहास, टेक्नॉलॉजी आणि स्वराज्याचा आत्मा गेमिंग मध्ये आणणाऱ्या आब्राकाडाब्रा या कंपनीच्या वैभव भाऊ महाजन यांच्यासोबत. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये. आज आपण गप्पा मारणार आहोत वैभव भाऊ महाजन यांच्यासोबत, ते पण थेट नाशिकहून. वेलकम टू द पॉडकास्ट वैभव भाऊ. नमस्कार. तुमच्या पॉडकास्ट मध्ये मला बोलल्याबद्दल धन्यवाद आणि फार आनंद होतोय की मी या मोठ्या इनिशिएटिव्हचा भाग आहे. तर नक्कीच आपण गप्पा मारूयात. तर सगळ्यात पहिले मला ह्या प्रश्नाने सुरुवात करावंसं वाटेल वैभव भाऊ. गेमिंगच्या दुनियामध्ये एलियन्स आणि झोंबी हे सगळ्यात हिट आयटम मानले जातात. माझा मुलगाही फार गेमिंग करतो. तर असे हे गेम सोडून आपल्या इतिहासातल्या हिरोंचे गेम्स बनवणं, त्यातही तानाजी मालुसरे सारख्या व्यक्तिमत्वावर गेम बनवणं, ही संकल्पना वैभव भाऊंना कशी सुचली? अरे वा, फार छान प्रश्न आहे ऍक्च्युली. आता कसं आहे ना की आपले जर का कॅरेक्टर्स किंवा आपली संस्कृती आपण जेन झी पर्यंत किंवा या नवीन मुलांपर्यंत पोहोचले नाही तर त्यांचं काय होणार पुढे. त्यांना ऑलरेडी फिअर ऑफ मिसिंग चा एक सिंड्रोम त्यांच्या मनामध्ये तयार होतं. आणि मी हे सगळं बघत होतो. माझे मित्र खूप सारे जे आता US मध्ये आहेत, युरोपमध्ये आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स मी बघत होतो ऍक्च्युली. आणि मला असं वाटलं की जर का ही जनरेशन ज्या तन्मयतेने आणि ज्या आत्मीयतेने डोटा किंवा फ्री फायर, कॉल ऑफ ड्युटी यासारखे गेम्स खेळते, कारण की ते अवेलेबल आहेत, त्याच पद्धतीने जर का आपण आपल्या स्टोरी ज्या व्हॅल्यू ड्रिव्हन आहेत, ज्या खूप सारं शिकून जातात, खूप महत्वाच्या गोष्टी सांगतात आयुष्याबद्दलच्या, त्या जर का आपण गेमिंगच्या माध्यमातून आणल्या तर दॅट वॉज अ मोमेंट ऑफ चेंज फॉर मी. आणि मग म्हटलं याच्यावरती आपण काम करायला पाहिजे. तर मग अशा पद्धतीने मी थोडासा विचार केला आणि मग सुरू झाला होता एक प्रवास. वा, तुम्ही महाराष्ट्रातून कुठून? नाशिकचेच? नाशिक नाशिक आम्ही प्रॉब्लेम नाशिकचे. आमचं जावरे आंबा म्हणून एक गाव होता. तर अच्छा. म्हणजे बेसिकली आजोबांची शेती वगैरे होती तिकडे. आमचं नाव महाजन, तर त्यामुळे आम्ही पेशव्यांचे सावकार होतो. वा वा. सो हिस्टोरिकल बॅकग्राऊंड आहे फॅमिलीला पण. नाईस. नाशिकच्या आजूबाजूला ना हा दुसऱ्या बाजूने डोंगर आहे, तर त्यामुळे लहानपणापासून ट्रेकिंग किंवा या टाईपच्या सगळ्या गोष्टी करण्याची खूप आवड होती. नंतर गेमिंगची आवड झाली. गेमिंग मध्ये आम्ही तेव्हा अनरिअल टुर्नामेंट किंवा या टाईपचे गेम्स खेळायचो. त्यामुळे आम्ही एकदम गेमर बनते होतो. मी आणि माझा भाऊ अक्षरशः मारामारी करायचो. आमच्याकडे एकच पीसी होता. कोण खेळणार? गेमिंग म्हणजे मलाही आठवतं, माझा जो पहिला पीसी जेव्हा मी माझ्या इंजिनिअरिंग मध्ये घेतला होता ना, त्या पीसीचा म्हणजे कोडिंग कमी आणि गेमिंग जास्त असा वापर झाला होता माझा. माझ्याकडे मला आठवतं तेव्हा माझ्याकडे ते नीड फॉर स्पीड तो रेसिंग गेम होता. NFS. तो म्हणजे NFS. बापरे! फार आम्ही म्हणजे असं तासनतास त्याच्यावर असे टुर्नामेंट्स करून वगैरे खेळणं चालायचं. एक गेमिंगमध्ये डेफिनेटली एक अallure आहे. पण भरपूर लोकांना ना गेमिंगचं जरा थोडी भीती पण वाटते कुठेतरी. इट अल्सो हॅज इट्स स्टिग्मा. नाही, गेमिंग वॉज अ टॅबू देन ऑल्सो. म्हणजे आता पण ते आवडच आहे. समजा कोणी आता सुद्धा म्हटलं, आता कसं आहे, गेमिंग हा क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा भाग झालाय गेल्या काही वर्षांमध्ये. बरोबर. आपल्याकडे तो आता सुरू झाला गेल्या 3-4 वर्षापासून. तर त्यामुळे लोकांच्या मनात भीती असणं स्वाभाविक आहे. पण तुम्ही कसं बघता, म्हणजे तो मुलगा गेमच खेळतोय, फक्त पैसे हारतोय, का तो काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करतोय? याच्याकडे जर का पॅरेंट्स लक्ष असेल तर आय गेस दॅट वुड बी द की चेंजर. कारण की इट्स अ क्रिएटिव्ह फील्ड. म्हणजे जसं आपण लहान मुलांना ड्रॉइंग शिकवतो किंवा म्युझिकचे क्लासेस लावतो, कथ्थकचे क्लासेस मुलींना लावतो आपण, तर याच पद्धतीने जर का गेमिंगकडे बघितलं तर मला असं वाटतं की एक पर्स्पेक्टिव्ह चेंज होईल. आणि आपला जो जुना काळ होता, चांदमामा, चंपक, अमर चित्रकथा, तर त्याला तोड म्हणून हे गेमिंग किंवा वेब टून्स या पद्धतीच्या गोष्टी आपण आणू शकतो. आणि आय गेस आपले पंतप्रधान मोदीजी यांचा पण हाच इनिशिएटिव्ह आहे. ते अगदी लाल किल्ल्यावरून आणि अनेक कॉन्फरन्सेस मधून या गोष्टीचा उल्लेख वारंवार करतात की एव्हीजीसी म्हणजे अॅनिमेशन, VFX, गेमिंग आणि कार्टून्स या गोष्टींचं मार्केट
भारताची लोकसंख्या 1.5 बिलियन असल्यामुळे खूप प्रचंड आहे. तर आपण या गोष्टींवरती फोकस करून खूप नवीन गोष्टी आपण जगाला देऊ शकतो. तर मला असं वाटतं पॅरेंटनी पण डान्सकडून बघायला सुरुवात केली पाहिजे आणि केली आहे. म्हणजे मेट्रोज मध्ये तर खूप अवेअरनेस आहे. हो. आता हळू एक्सेप्टन्स आलाय हम्म. मेनस्ट्रीममध्ये. आपल्या म्हणजे आता काय गेमिंगमध्ये भरपूर बाकी कल्चर्स असे प्रॉमिनंटली काही-काही फीचर होतात, एस्पेशली जॅपनीज कल्चर म्हणजे त्यांचं जे बरोबर हिस्टॉरिकल ते दाखवतात. बरोबर बरोबर. आय थिंक चायनीज लोकांनी पण आता सुरू केलं बऱ्यापैकी आणि तसं आपल्याकडे जरा थोडीशी कमतरता आत्तापर्यंत जाणवत होती असं मला वाटतंय. असं म्हणता येईल कारण की अजून सुद्धा भारतामध्ये निंटेंडोचा डिस्ट्रीब्युटर नाहीये. निंटेंडो म्हणजे ज्यांनी गेमिंग सुरू केलं जगामध्ये अशी कंपनी. म्हणजे जपानमध्ये अगदी 1960 पासून गेमिंगचे कन्सोल्स बनवायला या कंपनीने सुरुवात केली. आणि आता निंटेंडो हा एक प्रचंड मोठा प्लॅटफॉर्म आहे. त्यांचे हो. डिव्हायसेस आहेत, गेमिंग डिव्हायसेस आहेत आणि त्यांची पूर्ण गेमिंग इकोसिस्टम आहे. म्हणजे ते पहिले होते की ज्यांनी गेमिंग इकोसिस्टम जगामध्ये आणली आणि काळ असा होता की युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये लोक निंटेंडो घेण्यासाठी वेगळे व्हायचे. तर रांगा लागतात. बरोबर आहे. हां, तर त्यामुळे त्यांचं ते कल्चरच आहे. त्यांच्या कल्चरचा तो पार्टच आहे आणि ओव्हरऑल म्हणजे त्यांच्याकडे टोकियो गेम शो नावाचा एक मोठा शो असतो, जो जगातला सगळ्यात मोठा गेमिंगचा कन्झ्युमर शो असतो. त्यामुळे ऑफकोर्स इकोसिस्टम सुधारण्यासाठी ते खूप प्रयत्न करतात. चायनामध्ये चायना जॉय नावाचा एक इव्हेंट असतो. तो सप्टेंबरमध्ये असतो आणि तो गेमिंगचा एवढा मोठा इव्हेंट असतो. म्हणजे त्याचं वर्णन करणं कमी केलं. तर ते येत आहे. म्हणजे माझं म्हणणं काय माहिती का, की ईस्टर्न कंट्रीज म्हणजे जसं जपान झालं, कोरिया झालं, चायना झालं, ते लिडर्स आहेत गेमिंगमध्ये. तर त्यांची एक वेगळी हातोटी आहे किंवा त्यांची एक पद्धत आहे त्या गेम मधून तुम्हाला नॅव्हिगेट करण्याची आणि त्यांचे स्पेसिफिक काही गेम्स आहेत. आणि वेस्टर्न कल्चर जसं युरोप, अमेरिका त्यांची एक वेगळी पद्धत आहे, राईट? पण बरोबर. भारत हा जिओग्राफिकली खूप वेगळ्या म्हणजे वी आर लाईक अ थर्ड थर्ड वर्ल्ड, राईट? त्यामुळे आपण आपल्या स्टोरीज का बरं नाही सांगू शकायला पाहिजे, राईट? आपल्या स्टोरीज आपल्याला सांगताच आल्या पाहिजे चांगल्या पद्धतीने. तरच त्या विकल्या चांगलं आहे. जातील ना. तर त्यामुळे आणि आपल्याकडे आहे तेवढं. म्हणजे तुम्हाला सांगतो गंमत म्हणजे मी 2019 मध्ये ना, म्हणजे कोरोनाच्या आधी आय हॅपन टू व्हिजिट बाली. तर बाली हे इंडोनेशियाचं पार्ट असलं तरी सुद्धा तिथे कल्चर भारतीय आहे. आणि बालीमध्ये त्यांनी ते इतकं छान प्रयोग केलाय, की व्हेन यू एंटर बाली यू गेट हिट बाय दॅट कल्चर. सगळीकडे त्यांची ती स्पेसिफिक दारं आहेत, की जी ओपन दारं आहेत आणि तुम्ही त्या सगळ्या घरात तशी दारं असतात. सगळी मंदिरं इतकी सुंदर आहेत. आणि ह्या सगळ्यांचा इम्पॅक्ट तुम्हाला खूप आधी एका गेममध्ये दिसतो. त्या गेमचं नाव म्हणजे टेम्पल रन. म्हणजे हो, राइट. 2013 मध्ये म्हणजे यू कॅन मेस्मराइज द एरिया, यू कॅन मेस्मराइज द कंट्री, यू कॅन मेस्मराइज द कल्चर ऍक्च्युअली. तर इंडोनेशियामध्ये जर का त्यांच्या मॅथॉलॉजीला, त्यांच्या टेम्पल्सला तितकं महत्व देऊ शकत असतील, तर आपल्याकडे तर केवढी सगळी मॅथॉलॉजी आहे. केवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याकडे 18 पुराण आहेत. राईट? प्रत्येक पुराण म्हणजे एक प्रचंड मोठ्या गोष्टींचा समूह आहे. महाभारत आहे, रामायण आहे. आणि आपले मेडिव्हल स्टोरीज काही कमी आहेत का? म्हणजे आपल्याकडे खूप आहे देण्यासारखं जगाला. आणि म्हणजे आपला होम क्राउड पण एवढा आहे. आपला कंझ्युमर बेस पण एवढा आहे, की वी हां, शुड बी एबल टू टेल बरोबर. धिस स्टोरीज. म्हणजे देअर इस अ कंझ्युमर बरोबर. घरीच आहे आपला तेवढा बेस. नाही त्यात झालं काय माहिती गंमत, की आपला कन्झ्युमर आहे ना चोकावलाय. कशाला? चांगल्या ग्राफिक्सला. हां. म्हणजे चांगल्या गेम मेकॅनिक्सला. कारण की बाहेरच्या लोकांनी इतकी सुंदर गेम्स डेव्हलप केलेत. तर त्यामुळे त्यांना काय पाहिजे, की ती क्वालिटी त्यांना गेम्समध्ये भेटेल. आणि आपली इंडस्ट्री अजून नवीन-नवीन तयार होतीये. त्यामुळे आपल्याला तो इम्पॅक्ट किंवा तो इफेक्ट आणायला आपल्याला थोडा वेळ आहे अजून. पण असं नसून सुद्धा आपल्या खूप साऱ्या कंपनीज युरोपियन आणि अमेरिकन लोकांसाठी गेम डेव्हलप करतात. आणि ते इव्हेंच्युअली चेंज होईल. आता काय होणार आहे माहिती आहे का? पुढच्या 2 किंवा 3 वर्षांमध्ये भारत हा सगळ्यात मोठा मध्यमवर्गीय असणार आहे. 100 मिलियन पीपल वुड बी हॅव्हिंग मिडल क्लास, राइट? सो दे विल एन्जॉय द बेनिफिट्स ऑफ बीइंग इन मिडल क्लास. त्यामुळे आपलं कन्झम्पशन वाढणार. गेमिंग डिव्हाइसेस जास्तीत जास्त लोक विकत घेतील. आत्ताच तो इम्पॅक्ट जाणवतो. म्हणजे हो. आता जर का इंजिनिअरिंगचा स्टुडंट असेल तर तो साधा पीसी घेत नाही विकत. तो गेमिंग पीसी विकत घेतो. तर त्यामुळे हळू हे कल्चर असं वाढत जाईल किंवा आपलं जशी उन्नती होत जाईल, तसं नक्कीच या गोष्टीला फरक पडेल आणि आपला म्हणजे गेमिंग इकोसिस्टम पण जास्तीत स्ट्रॉंग होत जाईल. आता थोडंसं मी रिव्हर्समध्ये जाणार आहे. अब्राकडाब्रा केव्हा सुरू केली? कुठल्या वर्षी सुरू केली?
2017. 2017. 2017. मग त्याच्या अगोदर काही दुसरे जॉब्स वगैरे केले होते का डायरेक्ट आउट ऑफ कॉलेज अब्राकडाब्रा सुरू केलं डायरेक्ट? नाही, नाही, नाही. मी ऍक्च्युली फिलिप्सची एक सिस्टर कन्सर्न होती. बरान्स प्रीमियम साऊंड सोल्युशन म्हणून नंतर ही कंपनी म्हणजे बेसिकली एका जॅपनीज जायंटनी फॉर्म केली, जी फिलिप्सच्या स्पीकर मॅन्युफॅक्चरिंगचा पार्ट होती. तर त्याच्यात मी डेप्युटी मॅनेजर होतो. त्याच्यात सास्केन म्हणून एक कंपनी होती, जी ऑडिओ, व्हिडिओ आणि आठवतं सेटअप बॉक्सेस सास्केन बनवते. टेक्नॉलॉजीज. तर त्यामुळे त्याच्यात सुद्धा मी 3 वर्ष काम केलं. त्याच्या आधी काही स्टार्टअप्स मध्ये काम केलं. माझा प्रवास सुरू झाला ते IIT दिल्लीमध्ये व्हर्चुअल लॅबच्या स्टार्टअप पासून. मग अब्राकडाब्रा सुरू केली तेव्हा इट स्टार्टेड ॲज अ गेमिंग डेव्हलपमेंट फर्म का लाइक अ सॉफ्टवेअर सोल्युशन, सॉफ्टवेअर सर्व्हिसेस? नाही, सॉफ्टवेअर सर्व्हिसेस, कारण की इट वॉज लाईक एन ऍक्सिडेंट. कारण की 2009 मध्ये लेहमध्ये प्रवेश झाला. सो आय लॉस्ट माय जॉब इन युरोप. आय हॅड टू कम बॅक टू इंडिया. आणि मग भारतात आल्यावरती तेव्हा हे मोबाईल जे होते अँड्रॉइड आणि iOS, तेव्हा एकदम स्टार्ट झालं होतं आणि सगळं जग त्यांनी चेंज करावं घेतलं होतं. तर ते बघून मी एकदम इन्स्पायर झालो आणि बिंग अ टेकी आय जस्ट जम्प इनटू इट. आणि मग मी तबला वाजत होतो लहानपणापासून. अरे झाकीर वाह! भाईंचा मी अगदी म्हणजे वेड्यासारखा फॅन आहे. वाह, वाह! आमचे गुरु म्हणजे उस्ताद अहमद जफर रखमा, तर त्यांचे घंटाबंद शागिर्द होते माझे दादा गुरुजी. आणि वाह, नितीन वाह! वारे म्हणून नशिकला आहेत, त्यांचा मी शिष्य आहे. तर मग हे सगळे जे आर्टिस्ट होते तर त्यांच्यासाठी आम्ही प्लॅटफॉर्म्स डेव्हलप करायला घेतले. म्हणजे त्यांचा जो इंटरनेटवरचा प्रेझेन्स आहे, मी सुरू केलं झाकीर बँडपासून. त्यांचा ॲप तयार केलं आणि ते अँड्रॉइडवरती टाकलं. दॅट वॉज अ लाइक बिग सक्सेस ॲक्चुअली. लॉट ऑफ पीपल लाइक्ड इट. काय काय सो होतं त्या ॲपमध्ये? त्यांचा आमचा ग्लोबल प्रेझेन्स आहे. म्हणजे त्यांचे ऑडिओ, त्यांचे व्हिडिओ, त्यांचे युट्यूब चॅनल, त्यांचा ओह, बेसिकली बेसिकली सोशल त्यांचा प्रेझेन्स. कंटेंट एका ॲपमध्ये. त्यांचं कंटेंट एका वॉव! ॲपमध्ये. म्हणजे दॅट वॉज अ सिंपल आयडिया. पण मग त्याच्यानंतर आम्ही बऱ्याच आर्टिस्ट म्हणजे भीमसेन जोशी, त्याच्यानंतर कुमार गंधर्व, मग जितेंद्र अभिषेकी, या सगळ्या लोकांचे ॲप्स आम्ही डेव्हलप केले होते. फर्स्ट ट्राय ऑन क्रिएटिंग समथिंग ऑफ माय ओन. मग ते सुरू झालं आणि मग त्याच्यानंतर हळू हा प्रवास सुरू झाला. व्हेरी इंटरेस्टिंग. ते ॲप्स फार छान फॅसिनेटिंग वाटतंय मला. याह नाईस. नंतर मग एज्युकेशनल टेक्निकल एज्युकेशनल टेकमध्ये आमचं ॲप होतं. म्हणजे क्रोम ॲप. त्याच्यात काय होतं की म्हणजे आपण पुस्तक वाचतो कुठलं पण, त्या पुस्तकामध्ये इंडेक्स असते. हो. आणि म्हणजे ब्लूटूथचे सर्च अल्गोरिदम इतके चांगले आहेत की तुम्ही त्या इंडेक्स मधले कंटेंट सर्च करता. स्टुडंट्स तर तेच करतात आणि मग ते युट्यूबवरती व्हिडिओज बघतात. तर हे करणारं आमचं एक बुक इंडेक्स टू व्हिडिओ लिस्ट नावाचा ॲप होता. राईट, सुपर लाईफ हॅक आहे आता. नाईस, नाईस. राईट. सो ओके, सगळे हे ॲप डेव्हलपमेंट चालू होतं. क्रोम ॲप आहेत किंवा मोबाईल ॲप्स आहेत. हे वेगळं फील्ड आहे आणि गेमिंग डिस्टिंक्ट डोमेन्स आहेत, बरोबर, राइट? बरोबर. हे गेम बनवायचं कधी प्रकार सुरू झाला मग विदिन हां. अब्राकडाब्रा? नाही, नाही, नाही. असं काही विचार नव्हता. कारण की आय वॉज नॉट इंटू गेमिंग ॲट ऑल. गेमिंग हॅपन टू मी. म्हणजे झालं असं, ती पण एक स्टोरी आहे. माझा एक मित्र किरण मच्छाव, तो जॉन डिअरमध्ये असतो. ट्रॅक्टर कंपनी. आणि त्यांचे मोठे-मोठे कंबाईन मशीन्स आहेत. म्हणजे जे काही तासांमध्ये पूर्ण शेत नांगरतील, त्याची बरंच काही-काही करतील म्हणजे. अगदी पीक काढतील. तर या पद्धतीचे मशीन्स त्यांच्याकडे आहेत. तर त्यांना काय पाहिजे होतं, की त्यांना एक सिम्युलेटर पाहिजे होता. त्यांचा जो ड्रायव्हर असेल, त्याचं ट्रेनिंग जर का मॅनेज करायचं असतील, तर तो एका हायड्रॉलिक चेअरवरती बसेल आणि तो पूर्ण ट्रकचं सिम्युलेशन तो प्ले करून तो शिकू शकेल, की ॲक्चुअल ट्रक कसा चालवायचा. तर ते काम माझ्याकडे आलं. मग मी त्याच्यावरती बघितलं काम करताना, तर तिथे युनिटी नावाचं एक गेमिंग स्टुडिओ त्यांनी मला वापरायला सांगितलं होतं. मग ते वापरायला सुरुवात केली आणि मग मला कळलं, की अरे किती भारी आहे. ह्याच्यात काय-काय आपण करू शकतो. आणि इट वॉज अ चेंजिंग, लाईफ चेंजिंग मोमेंट फॉर मी. आफ्टर दॅट आय कंप्लिटली टूक ओव्हर इंटू एक्सप्लोरिंग युनिटी. वाह! वाह! आणि मग त्याच्यानंतरचा प्रवास सुरू झाला. वाह! आपल्या नॉन टेक्निकल प्रेक्षकांसाठी मित्रांनो, युनिटी हे म्हणजे वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर गेमिंग प्लॅटफॉर्म तुम्ही म्हणू शकता डेव्हलपमेंटसाठी, राइट? युनिटी आणि अनरिअल हे 2 आहेत बहुतेक, अनरिअल, राइट? ते अनरिअल. बरोबर. याच्यावरच मला हा प्रश्न विचारावासा वाटेल वैभव भाऊ, की आपल्या प्रेक्षकांपैकी जर कोणी इंटरेस्टेड असेल गेमिंग डेव्हलपमेंटमध्ये, तर हे प्लॅटफॉर्म ते वापरून सुरू करू शकता का शिकायला? अनेक काही म्हणजे पैसा द्यावा लागतो का हे प्लॅटफॉर्म जर ट्राय आउट करायचे असतील? नाही, स्टुडंटसाठी फ्री आहे. म्हणजे तुम्ही जर का प्रोफेशनल प्रॉडक्ट डेव्हलप करत नसाल किंवा अजून तुम्हाला वेळ असेल, तर तुम्हाला हा युनिटी जो प्लॅटफॉर्म येतो आता 1 वर्ष फ्री असतो. युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजशी त्यांचा टाय अप पण आहे.
कसं आहे गेमिंग म्हणजे ना डेव्हलपमेंट तर आहेच, पण आर्ट पण आहे. यू हॅव टू कंबाईन आर्ट विथ टेक्नॉलॉजी. तर ते एक बरोबर. चॅलेंज असतं. प्रोफेशनल कंपनीमध्ये UI UX खूप छान लागतं. आब्राकाडाब्राचा पहिला गेम कुठला? आम्ही आहे ना 2016 मध्ये बहुतेक रामायण नावाचा एक गेम करायला घेतला. वी वर इन्स्पायर्ड बाय अँग्री बर्ड्स. आणि मग अँग्री बर्ड्स मध्ये बेसिकली जसे ते पक्षी येतात आणि त्याच्याने तुम्हाला हिट करायचं असतात ऑब्जेक्ट्सला आणि सिम्पल गेमिंग फिजिक्स वापरलेलं असतं. तर तसं आम्ही रामायण मध्ये केलं. रामाला बाण मारायला सांगितलं. म्हणजे आमचं कॅरेक्टर होतं राम नावाचं. त्याच्याकडे धनुष्यबाण होतं. तर युजरनी काय करायचं किंवा गेमरनी काय करायचं तो धनुष्यबाण मारायचा आणि तिथून डोकी येत असणार रावणाची 10 डोकी. ती 10 डोकी कमीत कमी बाणांमध्ये मारायची असा तो गेम. वाह! वाह! आणि टू अवर सरप्राईज वी गॉट सम अमेझिंग डाउनलोड्स. म्हणजे एकदम पहिल्यांदा तर म्हणजे फारसे डाउनलोड मिळत नव्हते. मग आम्ही थोडंसं ASO किंवा मग बेसिक जे हॅक्स असतात ते वापरले. म्हणजे मला असं आठवतं एका आठवड्यात काहीतरी 50,000च्या वरती डाउनलोड्स वगैरे आले होते. आणि वाह! रामनवमीचा वगैरे तर तो गेम खूपच चालायचा म्हणजे. गुड टायमिंग येस. then that was all start. मग देन आम्ही महाभारत नावाचा गेम खेळला बेस्ड ऑन सेम आयडिया म्हणजे अॅरो रेटिंग. अर्जुन जेव्हा मग ती गोष्ट माहिती असेल की पण होता आहे जेव्हा द्रौपदीचं स्वयंवर होतं तेव्हा मासा ठरलेला होता आणि पाण्यात राइट. बसून खालच्या वरचा मासा मारायचा. वरचं मारायचं. राइट. ती स्टोरी गेमिफाय केली होती. वाह! दॅट वाह! ऑल्सो गुड गुड गेम टू एक्सप्लोअर. मग असे छोटे छोटे गेम्स आम्ही करत गेलो. म्हणजे मग नंतर फ्रॅपी बर्ड्स नावाचा गेम खूप प्रसिद्ध होता. तर फ्रॅपी बर्ड्स वरून आम्ही जय हनुमान नावाचा गेम डेव्हलप केला. ओ हनुमान उडत तिकडं. ओके. हनुमान उडून जाणार नाही त्याच्यात अर्थ येणार आणि सो ऑन सो फोर्थ आहे. सो वी ट्राय टू क्रिएट अवर ओन IPs आणि वी लर्न अ लॉट. हे मोबाईल गेम होते का पीसी गेम्स होते? का सगळे व्हर्जन्स होते? मोबाईल 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 मोबाईल. मोबाईल कारण हे सगळे असे ते 2D मोबाईल गेम्स आहेत. राइट. बरोबर. म्हणजे वी वॉन्ट टू डेव्हलप गेम्स बेस्ड ऑन इंडियन स्टोरीज, बेस्ड ऑन इंडियन मायथॉलॉजी, बेस्ड ऑन इंडियन फेस्टिवल्स फॉर इंडियन ऑडियन्सेस. मोबाईल बिगेस्ट काय म्हणतात मार्केट आहे. हा अ, म्हणजे आपलं सगळे कन्झ्युमर्स जे मोबाईलवरती अजून सुद्धा आपल्या जवळपास 80 कोटी लोक मोबाईलवरतीच आहेत. नाईस. हे जे इनिशियलचे गेम्स होते तेव्हा भरपूर तुमचं बेसिकली इट वाज लाइक अ रॅपिड लर्निंग फेज. तुमच्यासाठी, तुमच्या टीमसाठी बरोबर पटापट नवीन बरोबर शिकताय तुम्ही गेम फिजिक्स बरोबर. वगैरे, आर्ट्स वगैरे, हम्म. ग्राफिक्स, मीडिया सगळं. तेव्हा हे गेम्स काय फ्रीमध्ये देत होते तुम्ही का काही होतं नॉमिनल फीज होती त्यांना डाउनलोडची? नाही नाही ह्याच्यात कसं होतं की ऍड मॉनिटायझेशन आणि इन परचेसेस अशा ओके. 2 गोष्टी येतात. फ्रीमियम. तर त्यामुळे ते प्रॉपरली टाकून आणि सायकोलॉजिकल बॅरियर्स ठेवून वी वी आर ट्राइंग टू बी प्रॉफिटेबल. बरोबर, बरोबर. गेम्स रिलेटेड टू मायथॉलॉजिकल फिगर्स होते, राइट? पण तिथून मायथॉलॉजिकल वरनं हिस्टॉरिकल जंप केव्हा झाला? का तो पण असा एखादा गेम होता का जेव्हा तो ट्रान्झिशन झालं तसं काही का तसं काही नव्हतं? नाही मला म्हणजे मी ओव्हरऑल ते मार्केट गेमिंग मार्केट एक्सप्लोर करत होतो आणि आपल्याकडे ना IGD नावाची एक कॉन्फरन्स असते IGDC म्हणजे इंडियन गेम डेव्हलपर्स कॉन्फरन्स. तर दरवर्षी मी तिकडे जायचो. तर झालं काय की जसं फोन्सला बँडविड्थ मिळायला सुरुवात झाली रिलायन्समुळे तर फोनचा फॉर्म फॅक्टर वाढत चालला होता. ते डिव्हायसेस मोठे मोठे होत चालले होते ऍक्च्युली आणि खूप सारे डिव्हायसेस ज्याच्यात मेमरी जास्ती त्याच्यात हं, बेसिकली ग्राफिक्स चांगलं असे फोन्स मार्केटमध्ये यायला लागले आणि या सगळ्याचा फायदा घेतला पबजीने. कारण की हं, 18-19 मध्ये झालं काय की पबजी वॉज अ बिग नेम. म्हणजे IGDC मध्ये ते आले पण नाही. पण IGDC मध्ये फक्त त्यांचंच नाव होतं. त्यांचा सक्सेस इतका स्टॅगरिंग होता की आय वॉज इन्स्पायर्ड बाय देअर सक्सेस अँड देन अंडरस्टूड द डायनामिक्स ऑफ इंडियन ऑडियन्सेस. कारण की इंडियन ऑडियन्सेस वॉज देअर मेजर टार्गेट. मला असं वाटलं की टिपिकली या टाइपचे गेम्स काय करतात की तुम्हाला एक सायकोलॉजिकल प्रेशर्स दाखवतात. म्हणजे यू एंटर इन टू सिव्हिल वॉर आणि रेस्ट इज गेम ऑफ सर्व्हायव्हल. तर मला असं वाटलं की आपल्याकडे एवढे छान स्टोरीज आहे, आपल्याकडे एवढी छान मॅथॉलॉजी आहे. महाराष्ट्राला तर शिवाजी महाराजांचं वरदान लाभलंय. तर आपण ह्या स्टोरीज का पण नाही आणू शकत या गेमिंग प्लॅटफॉर्मवरती. कारण की मला असं वाटतं कुठेतरी आपल्या ऑडियन्स ते पाहिजे. तर मला हे जाणवलं आणि मग देन वी वॉन्ट टू डेव्हलप समथिंग अराउंड दॅट. सो दॅट वॉज माय स्टार्टिंग RPG. कारण की फक्त गेम डेव्हलप करणं एक गोष्ट आहे, पण व्हॅल्यू ड्रिव्हन गेम डेव्हलप करणं, त्यांना सटली काहीतरी सांगणं, त्याच्यातून काहीतरी पॉझिटिव्ह तयार करणं वॉज द बेसिक नीड आय फेल्ट. नुसतं एंटरटेनमेंट नाही तर त्याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यूज पण जायला पाहिजे. काहीतरी गेम्स त्याच्यात पाहिजे काहीतरी.
आणि मला असं दिसलं तिकडे की अगदी 8वी-9वीतले मुलं सुद्धा छान Unrealवरती एन्व्हायरमेंट तयार करतायत, गेम्स डेव्हलप करतायत. ते जर का एवढं छान एन्व्हायरमेंट असेल, तेवढा इझी प्लॅटफॉर्म असेल, तर आपण आपण त्याला एक्सप्लोइट करायला पाहिजे. आपण त्याला आपल्या चांगल्यासाठी वापरता आलं पाहिजे. आता आपण बोलूयात पहिला मावळ्याचा गेम त्याच्याबद्दल जरा. तर 4 फेब्रुवारीलाच तानाजी मालुसरेंची पुण्यतिथी होऊन गेली. आपण बोलूयात त्या गेमविषयी. मी स्वतः तो ट्राय केला इन्स्टॉल करून आणि मला त्याचा तो जो इनिशियलचा तुमचा जो सिक्वेन्स तुम्ही बनवला आहे, तो जबरदस्त वाटला. एकदम मला आवडलं जे काही तुम्ही केलंय. पण त्याच्यावरूनच मला कळतंय की भरपूर काम झालं असणार त्या गेमच्या मागे. कारण त्या ट्रेलरची क्वालिटी अफलातून होती. साउंड आणि जो व्हिज्युअल इफेक्ट होता, ऑडिओ इफेक्ट होता, दॅट वॉज टू गुड. धन्यवाद साहेब परंतु मला आवडल्याबद्दल. तो पण एक प्रवास होता. म्हणजे आम्ही सुरू केला तो साधारणपणे 2019 मध्ये. म्हणजे दॅट वॉज जस्ट अ कन्सेप्ट की आपल्याला काहीतरी करायचंय मावळ्यांना धरून, आपल्या संस्कृतीला धरून, अ, मराठी मराठी हिस्ट्रीला धरून, इतिहासाला धरून. तर ते डोक्यात होतं फक्त. पण झालं काय की तेव्हा एक पिक्चर खूप फेमस व्हायला लागला. म्हणजे तानाजीचा एक पिक्चर आला. हां. तानाजी द ग्रेट मराठा वॉरियर नावाचा. अच्छा. आणि तो पिक्चर आल्यामुळे काय झालं, की तानाजी हे नाव घरोघरी पोहोचलं. म्हणजे ज्या नॉन महाराष्ट्रीयन लोकांना तानाजीशी माहित नव्हतं, तर त्यांना पण तानाजीशी कळलं ॲक्चुअली. तर मला असं वाटलं, की चला आपण ह्या संधीचा वापर करूया. आणि मग तानाजीचा प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाला खरा. आम्ही मग मुलांना हायर केलं. तर ते सगळे 2020 मध्ये वगैरे ते आम्ही त्यांना ऑनबोर्ड केलं आणि ते भारतभरातून आले. कारण की गेमिंग फार कमी किंवा चुनिंदा युनिव्हर्सिटीजमध्ये शिकवलं जातं किंवा त्यांच्या असाइनमेंट तेव्हा तरी असं होतं. तर एक लवली युनिव्हर्सिटी आहे पंजाबमध्ये, चंदीगडमध्ये. तर तिथली मुलं माझ्याकडे आली. मग त्यातला एक रांचीचा होता, एक गुवाहाटीचा होता. मग ते आले माझ्याकडे आणि 2019 ते फेब्रुवारीमध्ये आणि सुरू झालं कोरोना. कोविड. हो. आणि ते सगळे अडकले. मग त्यांचे पॅरेंट्स मला फोन करतायत, आमच्या मुलांचं काय? मग इट वॉज अ बिग जर्नी. म्हणजे यू हॅव टू फाइंड अ प्लेस फॉर देम. बरोबर आहे. जिथे ते राहतील. ऑफिस तर बंदच झालं. मग सगळं फोनवरती. आणि जो स्टाफ होता बाकीचा, जे माझे इंजिनियर्स होते, तर ते पण सगळे ऑनलाईन. मग अशा परिस्थितीमधून त्याचं सगळं डेव्हलपमेंट आम्ही करायला घेतली. आणि काय सांगावं म्हणजे महाराजांचे आशीर्वाद असतील किंवा काय माहित नाही ऍक्च्युली. म्हणजे आम्ही 6-7 महिन्यांमध्ये आम्ही प्रोटोटाईप तयार केला. प्रोटोटाइप. ओके. आणि प्रोटोटाईप तयार केला आणि बेसिकली म्हटलं टाकून बघावं काय काय वाटतं लोकांना वगैरे. तर थोडंसं टेस्ट केलं. टेस्टिंग कम्युनिटी तयार केली. Androidवरतीच ट्राय केलं पहिल्यांदा. फीडबॅक. मी तेव्हा भारत फक्त मोबाईलवरतीच होतो. तर आम्हाला इतक्या लाईक्स आणि कमेंट्स आल्या की म्हटलं आता ह्याच्यात तर काम करायलाच पाहिजे कुठल्या परिस्थितीत. कारण की कसं असतं एमव्हीपी तयार केल्यावर तुम्हाला माहित नसतं. तुम्ही तुमच्याच प्रॉडक्टच्या प्रेमात पडता. इट शुड बी ॲट द सेम टाईम सक्सेसफुल बिझनेस ऑल्सो. म्हणजे यू येस. कांट वाईप आउट दॅट ॲस्पेक्ट फ्रॉम एनी प्रॉडक्ट. फार महत्वाचं आहे. खरी गोष्ट आहे. हां. तर मग बेसिकली वी ट्राईड आउट आणि वी गॉट लॉट ऑफ लाइक्स अँड कमेंट्स आणि वी सेड की लेट्स 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 डू इट. आणि मग सांगपणे 20 आमचं नवीन-नवीन गोष्टी आणण्यामध्ये त्याच्यातल्या बेसिकली फीचर्स कारण कारण की हे मोठे-मोठे प्रोजेक्ट असतात. म्हणजे तर हे ओपन वर्ल्ड किंवा ट्रिपल ए गेम्स जे असतात ना, तर त्यांचं बजेट खूप मोठं असतं. त्यांना ग्राफिक्स खूप मोठं असतं. स्टाफ खूप लागतो ॲक्चुअली. ते सगळं भारतात करायचं म्हणजे हे चॅलेंज होतं तेव्हा. तर आम्ही कुठून-कुठून काय-काय करून ते मॅनेज केलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल नाशिकमध्ये काही आर्टिस्ट आहेत, तर त्यांना बोलवलं. त्यांच्याकडून ऑडिओ ट्रॅक्स रेकॉर्ड करून घेतले. वाह! वाह! ज्याला नंतर अवॉर्ड पण मिळाले. पण ते करणं हा एक अनुभव होता. बरोबर मग आहे. ग्राफिक्ससाठी खूप साऱ्या बंगलोरच्या लोकांचे आम्ही कन्सल्टिंग्स घेतले. काय असायला पाहिजे ग्राफिक्स वगैरे. अशा पद्धतीने ते सगळं जी खिचडी असते ती आम्ही पकवली आणि 2021च्या स्टार्टला आम्ही तो पब्लिश केला गेम. वाह! वाह! आणि तर असं असं म्हणता येईल का वैभव भाऊ, की ह्या गेममध्ये तुमचं प्रोडक्शन म्हणजे तुमचे चॉप्स पण तुम्ही एकदम अपग्रेड केले आधीच्या गेम्सपासून ह्या गेममध्ये नक्कीच. एकदम म्हणजे देअर वॉज लाइक अ प्रोडक्शन क्वालिटी म्हणा, सगळ्या गोष्टींमध्येच देअर वॉज अ स्टेप अप. नक्कीच. कारण की काय होतं, की एकदा आम्ही जे पहिल्यांदा करत होतो आणि महाराजांचं जे क्राउड आहे ना, महाराष्ट्रातलं, जे महाराजांच्या विषयी खूप आत्मीयतेने बोलतात किंवा ज्यांच्याविषयी त्यांना श्रद्धा आहे. तर त्या श्रद्धेला तडा नको ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आमच्यावरती होती. कारण की जरा काही इकडे-तिकडे झालं असतं ना, तर ते बॅकस्लॅश झाला असता त्याचा. राइट? तर ती एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी खांद्यावर त्या रिस्पॉन्सिबिलिटीचं ओझं आमच्या खांद्यावरती होतं आणि मग
त्याला त्या अनुषंगाने आम्ही ते करत गेलो. त्यामुळे आणि आम्हाला असं माहिती होतं की हा जो विषय हा खूप मोठा विषय आहे आणि ह्याच्यातून आपल्याला व्हॅल्यूज ज्या आहेत आपल्या, म्हणजे राष्ट्रप्रेम, देशभावना, सगळ्यात महत्वाचं म्हणजे बलिदान. तुम्ही दुसऱ्यासाठी स्वतःचा जीव देताय, ह्या गोष्टी तुम्हाला समोरच्या माणसाला सांगायच्या असतात. त्या पटल्या पाहिजेत ना, जनरेशन जेन झीला त्या पटल्या पाहिजेत की अरे, आणि ह्याच्या मागचं रिझन काय ते पण कळलं पाहिजे. तुमच्या स्वराज्यावरती आज आलेली आहे, तुम्ही ह्या सिच्युएशन मध्ये आहात, तर ह्या गोष्टी सांगता आल्या पाहिजे. तुमच्या गोष्टी तुम्हाला विकायच्या असतील तर त्या तितक्या इफेक्टिव्हली सांगता आल्या पाहिजे. हा एक महत्वाचा आस्पेक्ट आम्ही खूप विचार केला याच्यावरती आणि मग तो आणायचा प्रयत्न केला गेमवर. मला आता हा प्रश्न विचारावासा वाटेल, की तानाजी मालुसरे ऑफकोर्स म्हणजे महान कॅरेक्टर आहेत. पण त्यांच्याऐवजी महाराजांनाच घेऊन गेम बनवायचा असा विचार आला होता का डोक्यामध्ये? हो, आला होता. पण कसं आहे, ती महाराजांचं लाईफच एक मोठी स्टोरी आहे, राइट? आणि तानाजी हा खूप छोटा आस्पेक्ट आहे, पण त्याच्यावरती पण कुठलीच गेम तयार होऊ शकतो. महाराजांवरती काम करायचं असेल ना, तर त्याला बेसिकली ती गोष्ट अशी वाढवत नेता आली पाहिजे. म्हणजे तानाजी लेट्स से इज द फर्स्ट एपिसोड ऑफ द एंटायर मराठा वॉरियर गेम्स व्हिच वी आर प्लॅनिंग ऑन. मग त्यांचं लहानपण, मग त्यांचा इतिहास, मग त्यांचा बेसिकली जसं ते तरुणपणात गेले, मग त्यांचं काम, मग पहिला जो गड त्यांनी घेतला तो. अशा बऱ्याच गोष्टी त्या आपण मोबाईलवरती किंवा गेमिंग प्लॅटफॉर्म्सवरती आणू शकतो. इट वॉज अवर ट्रायल, राइट? आणि मला असं वाटतं की मी स्वतः तानाजी मालुसरेंपासून फार इन्स्पायर्ड होतो. कारण की त्यांनी जे सर्वोच्च बलिदान दिलं त्यांचं, तर ते अद्भुत होतं अक्षरशः. आणि ज्या व्हॅल्यू सिस्टम्स आपण ॲज अ मावळा म्हणून देऊ शकतो किंवा जे एक्सपिरियन्सेस त्या लोकांना देऊ शकतो, तर मला असं वाटलं की ते जास्ती संयुक्तिक असतील ॲज कम्पेअर्ड टू तुम्ही डायरेक्ट शिवाजी महाराजच बोलता. शिवाजी महाराज बनणं म्हणजे ती कुवत पाहिजे, ती कॅपॅबिलिटी पाहिजे. बरोबर. त्यापेक्षा तुम्ही मावळा बनू शकताय छान. आणि येस. कसं असं एखादी मोठी व्यक्ती बनण्यापेक्षा त्याचं फॉलोअर बनणं हे जास्ती म्हणजे इन्स्पायरिंग असतं. कारण की मग तुम्हाला महाराजच येतात याच्या बॉन्डमध्ये मदत करायला, सांगायला, गाईड करायला आणि देन दॅट बिकम्स अन एक्सपिरियन्स फॉर यू. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल का वैभव, की आता तानाजी आलेत, पण पुढे बाजीप्रभू पण येऊ शकतात? नक्की, नक्की. सगळं जे येतील. PUBG सोडून. वाह, 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 वाह! एक नंबर. आता हा गेम कुठल्या-कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहे? आता हा iOS वरती आहे. म्हणजे iOS फोन्सवरती अवेलेबल आहे. iOS पॅड्सवरती अवेलेबल आहे. त्याच्यानंतर Androidवरती अवेलेबल आहे. Android फोन्स आणि पॅड्सवरती अवेलेबल आहे आणि Steam नावाचं एक प्लॅटफॉर्म आहे डेस्कटॉप गेमिंगसाठी. तर त्याच्यावरती पण राहणार. आणि आता तो हळू-हळू Nintendoवरती, Xboxवरती, PlayStationवरती आणण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. आता जेव्हा तुम्ही म्हणतात Xboxवरती किंवा Nintendoवरती आणू, तेव्हा मला माहिती आहे ते पोर्टिंग प्रोसेस असते. पण ते किती सोपं, किती अवघड असतं? जेव्हा एका प्लॅटफॉर्मवरती नेटिव्हली बनवलेला गेम असतो, तो तुम्ही आता वेगळ्या प्लॅटफॉर्मवर घेऊन जायचा म्हणजे पूर्ण रिराईट असतो का आजकाल बऱ्यापैकी सोपं झालंय सगळं? टेक्निकली असं खूप चॅलेंजिंग नाहीये. पण होतं काय आहे, की ह्या प्रत्येक प्लॅटफॉर्मचा वेगळा ऑडियन्स आहे. म्हणजे जर का तुम्ही Xbox म्हणाल तर त्यांचा वेगळा ऑडियन्स आहे. जर का तुम्ही PlayStation म्हणाल तर ते एकदम सुप्रीम आहेत. त्यांच्या ग्राफिक्स क्वालिटी म्हणतात. तर त्यामुळे तुमच्या गेमची ग्राफिक्स क्वालिटीज तुम्हाला वाढवायला लागते. तर ते चॅलेंज असतं. मग देन खूप डिटेलिंग करावं लागतं. जे अवघड असतं करायला. मग तुम्हाला आर्टिस्ट तुमचे जास्ती लागतात. तुमची ओव्हरऑल प्रोडक्शन कॉस्ट वाढते. तर हे चॅलेंजेस असतात. तर त्यामुळे हा प्रत्येक प्लॅटफॉर्म हा एक वेगळा ऑडियन्स आपल्यासाठी घेऊन येतो. हं, पण बरोबर. जर का आपल्या गोष्टी आपल्याला समोरच्यापर्यंत न्यायच्या असतील, तर ह्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती आपल्याला असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. काय म्हणतात म्हणजे माध्यम जरी वेगळं असलं, तरी तो गेम तो सगळीकडे तो पोहोचायलाच पाहिजे. कारण ऑडियन्स कुठे हां, असेल, बरोबर, कुठेही असू शकतं. बरोबर. म्हणजे लहानपणी आपल्याकडे गेम म्हटलं, की एकच समजूत. बाहेर जायचं, मित्रांसोबत काहीतरी आपलं जे काही असेल, तो गेम खेळायचा. पण आजकाल गेम म्हटलं, की हातात काहीतरी असणार किंवा कॉम्प्युटरवर असणार किंवा टीव्हीवरही असतं. तर आजकालचा गेमिंग म्हणजे प्रकार काय आहे नेमका? भारी प्रश्न आहे. आता तुम्हाला सांगतो गेमिंग सुरू झालं लाँग टाईम बॅक म्हणजे स्पोर्ट्स वॉज द ओन्ली गेम्स वी यूज्ड टू प्ले राइट. स्पोर्ट्समधूनच मोबाईलवरती हे स्पोर्ट्सवाले गेम्स यायला सुरुवात झाली. म्हणजे आपला सहज अशी बिघडवत असेल तर युरोपनी. की तो FIFA वगैरे त्यांचा जो आहे तो मोबाईलवरती आला. टेनिस सुरू झालं आणि
म्हणजे ह्या सगळ्या पहिल्या गोष्टी होतात की ज्या मोबाईलवरती आल्या किंवा ज्या पीसी वरती आल्या. बेसिकली स्पोर्ट्स जे आधी आपण ग्राउंडवरती खेळायचो तर तिथे क्लायमेट हा फार मोठा भाग होता. कारण की युरोपमध्ये आणि US मध्ये ना क्लायमेटिक कंडिशन अशा आहेत की तुम्हाला सगळ्याच वेळेत बाहेर जाऊन खेळता येत नाही. बरोबर. तर त्यामुळे इव्हन कोरियामध्ये, चायनामध्ये, जपानमध्ये हाच प्रकार आहे. तर त्यामुळे तिथल्या पॅरेंट्सना काही एवढं अवघड नाही की मुलं खेळतायत ना त्यांच्या खोलीमध्ये मोबाईलवरती किंवा डिव्हायसेसवरती, तर त्यांना ते ओके. पण आपल्याकडे ते का बरं टॅबू एवढं, की कारण की आपल्याला ही सवयच आहे ना, की मुलांना एका खोलीत असं आपण बघतच नाही. म्हणजे तेव्हा आपले पॅरेंट्स असं नाही सहन करू शकायचे. पण आता ह्या गोष्टी हळूहळू चेंज होतीलच, होत आहे. आता गेमिंगमध्ये खूप सारे टाइप्स पण आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल टिक टोई जो आपला गेम आहे, हां. तर तो आपण मोबाईलवरती खेळू शकतो. त्याच्यानंतर जेवढे काही बोर्ड गेम्स आहेत आता, बिझनेस नावाचा गेम आहे किंवा बेसिकली मोनोपॉली, मोनोपॉली मोनोपॉली इंग्लिशमध्ये जर म्हणत असेल तर. लुडो वगैरे पण आपले आजकाल येतात, राईट? लुडो म्हणजे आपल्या भारतीय लुडोला एवढी प्रचंड डिमांड आहे की जगभरात त्याचे सबस्क्राईब असतात. म्हणजे गेम्स 24/7 नावाची कंपनी, त्यांचा लुडो हां. किंग नावाचा गेम लुडो अच्छा. होते. दॅट वॉज अ ग्रँड सक्सेस. इट्स ऑल अबाउट एक्सपिरियन्सेस, राईट? तर गेमिंग हा एक एक्सपिरियन्स असतो आणि त्यासाठी मग खूप सारे टाइप्स होतात. फेसबुक मी फार्म विले नावाचा गेम आणला होता, जो सोशल हो, गेमिंगचा आस्पेक्ट, राईट? हिट झाला होता. हिट झाला होता. मग त्याच्यानंतर तुम्हाला आठवत असेल तर जपानी गेमनी सगळं जग पादाक्रांत केलं. पोकेमॉन गो, हो, सगळे बाहेर राईट? निघाले होते. सो दॅट वॉज व्हेरी इन्स्पायरिंग, कारण की तो फिजिकल गेम होता, म्हणजे ज्याच्यात तुम्हाला हालचाल करावी लागायची. तर मला असं वाटतं हो, फ्युचरमध्ये असे जर काही गेम्स आले तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा. म्हणजे का आपला विषामृत फिजिकल होऊ शकत नाही, का आपलं बरोबर. लपाछपी फिजिकल होऊ शकत नाही, असं असं जर का कोणी विचार करत असेल तर मला असं वाटतं की पुढे खूप खूप स्कोप आहे अशा गोष्टी. किंवा साधं आपलं डोंगर का पाणी नावाचा गेम आहे, तर त्याच्यात आपण मॅथ शिकू शकतो, राईट? तर हे कोणीतरी एक्सप्लोर करायला पाहिजे, हे कोणीतरी आणायला पाहिजे. आणि हे आणलं तर खूप त्याचा एज्युकेशनमध्ये आणि या सगळ्या गोष्टींमध्ये फायदा होऊ शकतो. हं. छान पॉइंट आहे तुझा हा वैभव, की गेमिफिकेशन ऑफ ट्रॅडिशनल एज्युकेशन. त्याच्याने बरोबर, जबरदस्त आपण पोरांना इंटरेस्ट आणून त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून बरोबर, भरपूर व्हॅल्यूज देऊ शकतो, प्लस एज्युकेशन देऊ शकतो व्हाईल एंटरटेनिंग देम. सो दे विल नॉट बरोबर. गेट बोर्ड. आणि ती आणि अशा गरज आहे सक्सेसफुल मला वाटतं. बरोबर, बरोबर. आणि अशा सक्सेसफुल कंपनीज पण आहेत. Nazara आता तर $1.2 बिलियन त्याचं व्हॅल्युएशन आहे. तर त्यांचा एक मोठा गेम आहे किडोपिया नावाचा, जो US आणि युरोपमध्ये प्रचंड फेमस आहे. आणि दे आर ट्राइंग टू ब्रिंग एज्युकेशन थ्रू गेम्स. तर त्यामुळे ही एक भारतीय कंपनी, ही एकदम मोठी कंपनी भारतातली, जे पहिली कंपनी की ज्यांनी IPO आणला, Nazara. कुठे बंगलोर का? मुंबई बेस्ड आहे. वाह! त्यामुळे खूप व्हॅल्युएशन. विन्झो नावाची कंपनी आहे, तिचं 600 मिलियनचं व्हॅल्युएशन आहे. तर ती रिअल मनी गेम्समध्ये आहे. तर मी काय रिअल मनी गेम्स सपोर्ट करत नाही, कारण की आपलं गव्हर्नमेंट ते सपोर्ट करत नाही. तर त्याने ते सिन्स्टर गेम म्हणजे सिन्फुल ते गेम्स. गॅम्बलिंग वगैरे प्रकार जो हां, असतो तसा गॅमलिंग. प्रकार, राईट? राइट, राइट. राइट, राइट. हां, पण ते थोडंसं सगळ्या रिस्की वाटतं मला ते. राइट, राइट, राइट. तर ह्या सगळ्या प्रकारचे गेम्स ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत. म्हणजे एवढी मोठी स्पेस आहे. त्यामुळे होतं काय, की खूप सारे जॉब्स या फील्डमध्ये तयार होतात. हं. राइट. तर त्यामुळे ही एक इकोसिस्टमच बनते. आता कँडी क्रश किती भारी सुंदर गेम गेम आहे कँडी क्रश. भारी गेम. आणि त्याच्यामुळे मजबूत चाललंय. अजून मी सुद्धा पण चालू आहे. खेळलाय तो. हां. लोकं वेडे झालेत त्या कँडी क्रशमुळे. आणि इतका सुंदर टाईमपास येतो. मग जर का कँडी क्रशनं फेमस होऊ शकतो आणि जर का अ, अगदी खेड्यातला राजस्थानी माणूस पानावरती बसून तो गेम खेळू शकतो, तर रांगोळी काढण्याचे गेम्स नसू शकतात का? येस. किंवा आपल्याकडे किती सुंदर कन्सेप्ट्स आहेत, आपण त्या वापरत नाहीत. हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे. किंवा मेहंदी काढण्याचे गेम्स नसू शकतात का? आय एग्री. आपण थोडंसं आपण अग्रेसिव्हली आपल्या कल्चरला डिजिटल वर्ल्डमध्ये रिप्रेझेंट करायला पाहिजे. बरोबर, वेगवेगळ्या ह्या नवीन फॉर्मॅट्समध्ये. तेव्हाच ते जरा मेनस्ट्रीममध्ये लवकरात लवकर येईल. आणि स्पेशली बरोबर. पोरांनाही त्याचं जरा महत्त्व वगैरे कळेल. व्हेरी इंटरेस्टिंग. मित्रांनो, मला म्हणजे ना ह्या डिस्कशनवरनं आपण जो काही आठवड्यांपूर्वी एआयचा एक आम्ही पॉडकास्ट केला होता. त्याच्यामध्ये पण असंच एक म्हणजे इग्नोर करून चालणार नाही तुम्हाला. यू हॅव टू एक्सेप्ट धीस थिंग्स आणि यू हॅव टू मोल्ड युअरसेल्फ किंवा तुमचं थिंकिंग स्वतःला जरा चेंज करा, रिडिझाइन करा, अपडेट करा. म्हणजे जाणार नाही. गेमिंग इज हिअर टू स्टे. पोरं गेमिंगच करणार आहेत. तुम्ही एक्सेप्ट करा किंवा नका करू. सो
जेवढ्या लवकर तुम्ही ते एक्सेप्ट कराल तेवढं बेटर आहे. आपण पण काय करतो, लहान मुलांना शिकवतो लहानपणी तेव्हा गेमिफायच करतो ना गोष्टी. तू हे कर, तुला मी हे देईन. तुला काहीतरी रिवॉर्ड सिस्टम प्राइज आपण मिळेल. दाखवतो. हो. तर हेच आपल्याला म्हणजे हा बाय डिफॉल्ट आपला फॉर्मॅट आहे. आणि हाच जर का आपल्याला प्रॉपरली प्रेझेंट करता आला एंटरला, तर मला असं वाटतं इट कॅन बी आईस ब्रेकर. बरोबर आहे. आईस ब्रेकर इज द राइट वर्ड. म्हणजे वी कॅन कनेक्ट टू दॅट न्यू जनरेशन. बरोबर. म्हणजे आपल्याला तिकडे जावं लागणार नाही. ते थोडी येणार आहेत. त्यांचा प्लॅटफॉर्म फिक्स आहे. त्यांचे सगळे मित्र ज्या प्लॅटफॉर्मवरती आहेत, गेमिंग प्लॅटफॉर्मवरती आहेत, ब्राउझर्सवरती आहेत, ते गेम्स खेळतात किंवा त्यांच्याकडे प्ले स्टेशन आहे, त्यांच्याकडे बेसिकली Nintendo Switch आहे, त्यांच्याकडे Xbox आहे. तर वी हॅव टू बी ऑन दोज प्लॅटफॉर्म्स. या वी डोंट हॅव ते एनिवेअर एल्स. लिटरली म्हणजे ती लोकं फोन वगैरे पण नाही करत. ते Discordच प्रेफर करतात हां, माहिती का? हां. म्हणजे आपल्याला कळणारच नाही ते. आता इन जनरल आपली अशी समजूत असते, की गेमिंग म्हणजे मोबाईलवर. पण तसं नाही. गेमिंग वेगवेगळ्या गोष्टींवर आपण एक्सपिरियन्स करू शकतो, राइट? बरोबर. ब्राउझर्सवरती गेम खेळता येतात. मध्ये तर मेसेंजरवरती गेम Facebookने सुरू केलं होतं. ते इतकं सक्सेस नाही आला. हो. मग बाकी Xbox आहे, PlayStation आहे, Nintendo Switch आहे. हे तर गेमिंग डिव्हाइसेस आहेत. मग खूप सारे पीसी आता काय करतात, की जेव्हापासून Microsoftने तेव्हापासून तर त्यांचे पीसी किंवा त्यांची ओएस सुद्धा गेमिंगसाठी सपोर्टिव्ह असणार आहे. ओके. म्हणजे त्यांना पीसी ऑपरेटिंग गेमिंग सिस्टममध्येच गेमिंग सपोर्ट. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. त्यामुळे गेमिंग हे सर्वात दूर, सर्वत्र, सर्व काळात पसरलेलं असणार आहे. यू लाइक इट ओर नॉट, इट्स युअर चॉईस. कंटेंट क्रिएटर्स म्हणा किंवा इन्फ्लुएन्सरमध्ये ना सगळे जणांचं एक असतं. कुठल्याही म्हणजे इंडस्ट्रीमध्ये मला एक जाणवतं, की दे ऑल्वेज ट्राय टू कॅच द यंग जनरेशन. कारण दॅट इज वेअर लाइक दे कॅच देम अर्ली, राइट? सो आय थिंक बरोबर. Microsoftला वगैरे आता त्यांना कळून गेलंय, की टू कॅच देम अर्ली त्यांना दे हॅव टू गेट ऑन गेमिंग. कंझ्युमर्स पण नको असतं. करेक्ट, करेक्ट. आणि these are the future consumers. The earlier they teach them or get them on the platform, त्यांच्यासाठी ते बेटरच आहे. आता आपण ना ह्या विषयावरूनच थोडंसं वळूयात चॅलेंजेसकडे. आय एम शुअर अब्राकाडाब्राच्या ह्या रोमांचक अशा प्रवासात काही ना काही मे बी चॅलेंजेस आले असतील. इनिशियल डेजला काही प्रकर्षाने आठवतात का काही गोष्टी? अडथळ्यांची शर्यत आहे आमची कंपनीमध्ये. तुम्हाला सांगितलं ना, आम्ही सुरू केलं आणि कोरोना सुरू झाला ॲक्चुअली. देन कोरोनाचं. एव्हरीथिंग वॉज लाइक ऑलमोस्ट कोलॅप्सिंग. म्हणजे काय असतं, एक ग्रीड असतं ना, ते आपण समजा काहीतरी भारी करतोय, असं जर का त्या एम्प्लॉईजला किंवा स्टाफला वाटत असेल, तर नक्कीच ते त्याच्यातून मार्ग काढतात. त्यांना इन्स्पायर करणं हे काय अंतर्गत काम असतं. बरोबर आहे. आपण जे करतोय त्याला जगभर लोक बघतायत, त्याला व्हॅल्यू आहे. त्याला जर का काही चुकलं तर लोकच आपल्याला फटके मारणार आहेत. येस. कारण की गेमिंग मध्ये काय असतं, तुमचं प्रॉडक्ट B2C आहे ना, तुमचं दैवत आहे तुमच्या कन्झ्युमर्स मध्ये. तर त्यामुळे यू हॅव टू सॅटिस्फाय देम. मग त्यामुळे आम्ही आता जवळपास 1500च्या वरती कमेंट्स आम्हाला आहे गुगलवर. एक जरी कमेंट असेल ना निगेटिव्ह, तर सुद्धा पूर्ण स्टाफ त्याचं चिरफाड करतो, की काय काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे काय होतंय, काय चेंज करायला पाहिजे, एक्सपिरियन्स कसा चांगला देता येईल आपल्याला. तर हा एक फार मजेशीर अनुभव असतो आणि त्याच्यातून खूप शिकायला पण मिळतं. अडथळे येतात. आता मध्ये एकदा काय झालं, तानाजी हिस्टोरिक कॅरेक्टर आहे. तर त्याच्याशी तुम्ही छेडछाड करू शकत नाही ॲक्चुअली. तर नाही, ह्यामध्ये कसं बरोबर आहे. कळलं, मध्ये ते श्रीवल्लीचं गाणं खूप फेमस झालं होतं. तेरी हो, सूरत. ते पुष्पा. पुष्पा, पुष्पा. तर वी थॉट फॉर अ मार्केटिंग हॅक, कॅन वी मेक तानाजी डान्स ऑन पुष्पा सॉन्ग? आणि आम्ही ते केलं आणि Facebookवर टाकलं. पण इतका बॅकस्लॅश आला, की ज्याचं नाव क्रेझी नाही. मूव्ह. कारण की सोशल कॅरेक्टर आहे. ते खूप अवघड आहे ना, म्हणजे इट्स अ हार्ड लर्निंग लेसन फॉर अस. असे अनेक अडथळे आले. पण महाराजांच्या कृपेने, तुळजाभवानीच्या कृपेने ॲक्चुअली आम्ही याच्यातून सगळ्यातून अडथळ्यातून पार होण्याचा प्रयत्न करतो. अजून सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत. आम्ही बेसिकली वी आर नॉट फंडेड. सो वी आर ट्राइंग टू एक्सप्लोर फंडिंग. आम्ही आता ओपनच झालोय. आम्हाला इंडियन गव्हर्नमेंटनी खूप सपोर्ट केला आहे. तर हा प्रवास चालू आहे आणि हा चालूच राहील. मला अशी खात्री आहे, की अ, आम्हाला नक्कीच या वर्षामध्ये इन्व्हेस्टर्स मिळतील आणि आम्ही अजून असे गेम आम्ही आणू शकू. आता जर कोणी आपल्या प्रेक्षकांपैकी जर इंटरेस्टेड असेल अब्राकाडाब्रामध्ये इन्व्हेस्ट करायला. कारण मला खरंच असं फार वाटतं, की एक तुमचं ना म्हणजे लार्जर पर्पज आहे या प्रकल्पाच्या मागे. म्हणजे देअर इज प्युअरली कमर्शियल ॲस्पेक्ट नाहीये. तुम्हाला ते व्हॅल्यूज द्यायचे आहेत पुढच्या नेक्स्ट जनरेशनप्रमाणे. सो देअर इज गुड इन इट, राइट?
तर जर कोणाला वाटत असेल तर काही तुमच्याकडे असे काही फॉर्म्स वगैरे किंवा इन्फॉर्मेशन आहे का? हाऊ हाऊ कॅन समवन रीच आउट टू यू जर इंटरेस्ट असेल इन्व्हेस्टिंगमध्ये तर? शुअर बेसिकली आमची साईड आहे ablaka-dabbra.com नावाची. सो विच आय शेअर विथ यू. आमचे कॉन्टॅक्ट नंबर्स आणि सगळ्या गोष्टी पण आम्ही शेअर करतो तुम्हाला, जे या व्हिडिओच्या खाली लोकांना वाचायला मिळतील. आणि बेसिकली ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे कसं आहे, की गेमिंग जर का भारतातलं पाहाल, तर ते साधारणपणे 1% आहे जगाच्या. जग $300 बिलियन आसपास आहे गेमिंग रेव्हेन्यूमधून. तर आपण 1% म्हणजे आपण 3-3.5 फर $4.25 बिलियन टच करतो आता. आय एम टॉकिंग अबाउट 2025. म्हणजे आपण कन्झम्पशन बाबत ऑलमोस्ट 12% आहोत. 10-12% आहोत कन्झम्पशनच्या बाबतीत. ओके. पण रेव्हेन्यूमध्ये नाही. आणि हे चेंज होणार आहे, कारण की आपण सगळ्यात मोठा मिडल क्लास बनणार आहोत. तर त्यामुळे विल बी टचिंग ॲट लीस्ट $20 बिलियन विदिन नेक्स्ट 3 इयर्स फॉर शुअर. तर त्यामुळे इतकी मोठी अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे करंटली आता आपण जर का कोटींच्या भाषेत बोलायला गेलो तर आता छानपणे 3,500-4,000 हजारापर्यंत 4,000 कोटीचं आपलं जर का इंडस्ट्री असेल, तर तीच इंडस्ट्री जवळपास 10 पट होईल पुढच्या 3-4 वर्षामध्ये. ही अपॉर्च्युनिटी आहे. तर हे झालं फक्त. म्हणजे हा तर फक्त ऑडियन्स क्लास झाला, कन्झ्युमर क्लास झाला. पण जर का तुम्ही फक्त आमच्याविषयी बोला, तर ॲज वी हॅव बीन ओपनिंग अप फॉर इन्व्हेस्टमेंट, तर अपॉर्च्युनिटी एवढी मोठी आहे, की आम्ही हे गेम्स खूप कमी कॉस्टमध्ये अगदी पीनट्समध्ये डेव्हलप करतो इकडे, की ज्याची प्रोडक्शन कॉस्ट US मध्ये काही मिलियन डॉलर्स असते. हं. दॅट्स बरोबर. वॉज टेक. वी सॉर्टेड द टेक, राईट? तर आम्हाला असे गेम्स डेव्हलप करायला काही फारसा, म्हणजे फ्रांचाइज जर का करायचे असेल तर फारसा वेळ लागणार नाही. आणि प्रत्येक गेम वुड ब्रिंग ॲटलीस्ट $10 मिलियन. And our investment is something around one or $2 million, and mostly it's for customer acquisition. तर that's the opportunity I'm talking about. म्हणजे साधारणपणे ही एवढा मोठा स्कोप गेमिंग सेक्टरला आहे. तर त्यामुळेच आपण ह्या गोष्टीकडे थोडंसं जर काळजीपूर्वक बघितलं, नक्कीच इट विल अट्रॅक्ट लॉट ऑफ टॅलेंट अँड क्राउड. या एक चांगली गोष्ट अशी आहे, की आपल्याकडे टेक टॅलेंट भरपूर आहे. वी हॅव बरोबर. गुड टेक टॅलेंट. आणि आता काय झालं माहिती का, गेमिंग इज अ प्रॉडक्ट, इट्स नॉट अ सर्व्हिस, राईट? बरोबर. आणि AI मुळे ना सगळे जे सर्व्हिसेस डिस्टर्ब झाल्या. इव्हेंच्युअली सर्व्हिसेस नसणारच आहेत त्याच्या पुढे, कमी असतील असलं तरी. कमी असणार. बरोबर. तर त्यामुळे इफ इट इज अ प्रॉडक्ट आणि इफ यू आर अट्रॅक्टिंग युअर कस्टमर्स फॉर युअर प्रॉडक्ट, इट इज डेफिनेटली अ मोर सिक्युअर ॲज अ बिझनेस ॲज कम्पेअर्ड टू एनिथिंग एल्स. सो दॅट इज ऑल्सो वन मोर एडवांटेज आय एम टॉकिंग अबाउट. म्हणजे ह्या जगातल्या ह्या टॉपच्या ज्या गेमिंग कंपनीज आहेत त्यांचे म्हणजे काय म्हणतात ते ऑपरेटिंग मार्जिन्स क्रेझी असतात. कारण इट्स लाइक हो, एकदा गेम तो डेव्हलप झायचा नंतर तर इन्फिनिट वेळेस तुम्ही त्याची कॉपी छापायची आहे तुम्हाला. एक्झॅक्टली. दॅट्स व्हॉट म्हणजे आम्ही आता मोठ्या असेट क्लासवरती बसलो, की जो मेडिव्हल इंडियाला म्हणजे स्क्रीनवरती दाखवू शकतो. आमच्याकडे त्या काळातल्या बैलगाड्या आहेत, बंदुका आहेत. हे सगळं यू आम्ही हॅव तयार ऑल केलेलं आहे. दिस इज प्रॉपर्टी. यू आर सिटिंग ऑन दॅट प्रॉपर्टी. Yeah, yeah. So that's our intellectual property, right? So they have that we have created in-house within peanuts, like with the cost of like almost we spend almost 2 crores to develop all those things, right? तर ह्या सगळ्या गोष्टींवरती आम्ही बसलो आणि आम्ही अनेक गेम्स असे म्हणू शकतो ना. आणि प्रत्येक गेम विल ब्रिंग लॉट ऑफ व्हॅल्यू, अँड दॅट्स हाऊ वी कॅन एन्हान्स द द व्हॅल्युएशन ॲज वेल. काय म्हणतात ते इट बिल्ड्स ऑन इटसेल्फ कारण तुमच्याकडे आता प्लॅटफॉर्म तयार झाला असेल, हां, तुमच्या टूल्स, प्रोसेसेस तयार झाली, तुमचं टॅलेंट आहे बरोबर, आणि प्रॉपर्टीज बरोबर, सगळ्यात महत्त्वाचं त्या बरोबर, झालेल्या आहेत. इन हाऊसच तयार. बरोबर. व्हेरी नाईस. आता अब्राकाडाब्रामध्ये किती स्ट्रेंथ आहे वैभव? आता 10 लोकं आहोत आम्ही. आणि वी ट्राइंग टू ऑनबोर्ड ॲट लीस्ट 15 न्यू पीपल इन द नेक्स्ट 2 मंथ्स. जसं अरे वाह! आम्हाला मी म्हटलं, की वी आर ऑनबोर्डेड विथ STPI, सॉफ्टवेअर आयटी पार्क्स ऑफ इंडिया. वी हॅव एक्सलन्स सेंटर इन आयझॉन. तर त्यामुळे आम्हाला त्या सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत. नाशिकमध्ये टॅलेंट अट्रॅक्ट करणं चॅलेंजिंग वाटतं तुला? जर म्हणजे इफ यू थिंक की अब्राकाडाब्रा जर मुंबई, पुण्यामध्ये राहिली असती तर अट्रॅक्टिंग टॅलेंट बिकम्स ईझियर असं असं म्हणशील का तू? हो, असं वाटतं मला कधी-कधी. कारण की इथे अवेअरनेस कमी आहे. इथे बेसिकली अपॉर्च्युनिटीची कॉस्ट बेसिकली वाढते. पण कसं आहे माहिती का, की मला ना हेच चॅलेंज आहे माझ्यासाठी, की सेकंड टायर सिटीमध्ये जर का आपण ते इकोसिस्टम आणू शकलो, तर
ह्या आजूबाजूच्या एरियाचा विकास होईल ना. त्यामुळे सेकंड टायर सिटीज मध्ये जर का बिझनेसेस तयार झाले तर दॅट विल डेफिनेटली इम्पॅक्ट अ लॉट फॉर अ स्ट्रेंथन इंडिया आय गेस. आणि आता असं काही प्रॉब्लेम नाहीये तसं बघायला गेलं तर, कारण की इंटरनेट अवेलेबल आहे, रोड्स खूप चांगले आहेत नाशिक मधले, इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे. तर इट्स ऑल अबाउट अवेअरनेस अँड अपॉर्च्युनिटी. म्हणजे नेटवर्किंग साठी मला बरेच वेळा खूप फिरवलं, पण ते आम्ही मॅनेज करतोय. मला असं वाटत नाही की दॅट दॅट कॅन बी अ चॅलेंज. म्हणजे आपला गेमिंग मधलं जर काय म्हणतात रेफरन्स द्यायचं म्हटलं तर यू यू एन्जॉय प्लेइंग प्लेइंग द गेम इन हार्ड मोड बेसिकली. येस 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 येस. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. किती सुंदर म्हणजे एक्झाम्पल आहे. अमेझिंग. हॅट्स ऑफ टू यू. खरंच ह्या गोष्टीचं खूप कौतुक आहे वैभव, की यू डिसाइडेड आणि पर्पजफुली यू स्टेड एट नाशिक. ही म्हणजे साधी गोष्ट नाहीये. आय एम शुअर तू आधी शेअर केलं चॅलेंजेस आलेच असणार ह्या डिसिजनचं आणि मे बी तुला पण सेकंड थॉट्स आले असतील, की आपण असं का केलं? बट यू स्टक टू इट, सो हॅट्स ऑफ टू यू. म्हणजे खरंच आणि याच्यातून ना मला असं वाटतंय ना आपल्या तरुण पिढीला कुठेतरी प्रेरणा पण मिळेल, की हे शक्य आहे. 2 टायर सिटीजमध्ये पण आता होऊ शकतात अशा गोष्टी. देअर कॅन बी अ कम्युनिटी विच कॅन बी रॅलीड अराउंड कॉजेस लाइक दिस. नक्कीच. म्हणजे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर एवढं चांगलं होतंय ना, म्हणजे आपण फक्त $4 ट्रिलियन टच केलं असं नाहीये. आपण चेंज होतोय. अंतर्बाह्य बदलतोय. भारत बदलतोय ऍक्च्युअली. आणि हे कळून जर आपण त्या अनुषंगाने पावलंच नाही उचलली, तर मग कसं काय आपण चेंज येणार ना? आपल्या आपल्या जनरेशनची ही पण एक रिस्पॉन्सिबिलिटी तर आहेच. हो की नाही? खरी गोष्ट आहे. या आणि ते म्हणतो ना आपण ती ग्रोथ म्हणजे फक्त सिटीमध्ये नको ना, इन्क्लुसिव्ह ग्रोथ पाहिजे. सगळीकडे ती ग्रोथ बरोबर, व्हायला पाहिजे. नाहीतर बरोबर, नुसतं एका पॉकेटेड ग्रोथमध्ये काही फायदा नाही, त्याला अर्थ नाही. बरोबर. नाईस. आता लेट्स टॉक अबाउट फ्युचर प्लॅन्स. अब्राकाडाब्राचे काय प्लॅन्स आहेत पुढच्या मे बी शॉर्ट टर्म आणि लाँग टर्ममध्ये? आम्ही आहे ना, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं, की आम्ही मोठ्या ॲसेट बँकवरती बसलोय. राइट? सो वी हॅव क्रिएटेड गुड अमाउंट ऑफ assets फॉर क्रिएटिंग medieval games based on our stories of valor. And it's not only for India, it's for the world. राइट? बरोबर. तर आम्ही आता नवीन गेम आमचा बॅटल ऑफ झाशी नावाचा आहे. तो लॉन्च करतोय. अरे वाह! तो मल्टीप्लेयर गेम असणार आहे. आणि आय एम व्हेरी एक्साइटेड अबाउट इट. सो विल बी मल्टीप्लेयर. अनाउन्सिंग. या मल्टीप्लेयर. वाह, वाह! म्हणजे अगदी तुम्ही झाशीच्या राणीच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही इंग्रज वर्सेस युद्ध खेळू शकता. अगदी त्या काळात जाऊन. तर अशी क्या तिची बात थीम है! आहे. तिथे पण आमच्यासाठी खूप मोठी एक स्टेप असणार, कारण की मल्टीप्लेयर हँडल करणं म्हणजे सर्व्हर्स मॅनेज करणं. तो जर का हो. एकदम मोठा जर का मध्ये ट्रॅफिक एक लोड आला. पीक लोड आला तर कसं काय हँडल करायचं. तर हे आम्हाला खूप शिकायला मिळतं त्याच्याकडून. तर बघूयात काय होतं काय. मग तो झाल्यावरती आम्ही एक हम्फ्री ट्रेजर हंट नावाचा एक गेम अनाउन्स केला. मी शहर ते बघून आलो. ते इतकं म्हणजे हम्पी एक शहर होतं आधीच्या काळामध्ये. विजयनगरच्या साम्राज्याची राजधानी होती. आणि ते इतकं सुंदर आहे, इतकं इथनिक आहे आणि इतकं ते म्हणजे अद्भुत आहे. तिथे जी शिवालय आहेत ती एवढी म्हणजे अंगावरच येतात. इतकी सुंदर आहेत ती ऍक्च्युअली. तर त्या सगळ्या गोष्टी जर का आपण आपल्या ऑडियन्स आणि फॉरेन ऑडियन्सेस, फॉरेन टूर्स तिथे खूप जास्त येतात. म्हणजे यू कॅन फाइंड लॉट हो. ऑफ फॉरेन पीपल इन हम्पी, इन अजंठा. तर मग ह्या गोष्टी जर का आपण गेमच्या माध्यमातून आणल्या तर नक्कीच त्या म्हणजे असं वाटतं की बाहेरच्या ऑडियन्सेसला पण अट्रॅक्ट करतील. म्हणजे फक्त इंडिया सेंट्रिक न राहता बाहेरच्या ऑडियन्सेसला पण आम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे इन फ्युचर, की इट्स बिगर सोर्स ऑफ रेव्हेन्यू. वाह! वाह! आणि डेफिनेटली आय अग्री. मी हम्पीला जेव्हा गेलो होतो ना वैभव, तेव्हा आय रिमेंबर आय ॲक्चुअली वेंट विथ माय जर्मन फ्रेंड्स. ते मला घेऊन गेले होते. वॉव! भारी. तर ते जर्मनीहून स्टुडंट एक्सचेंज म्हणून आले हं, हं. होते. आणि बरं. म्हणजे सी इट इज म्हणजे सो अनफॉर्च्युनेट तेव्हा मी बंगलोरमध्ये असून म्हणजे माझ्या ध्यानीमनी पण नाही की हम्पीला जाऊन येऊ आपण एका बरोबर, रात्रीच्या ट्रिपमध्ये. बरोबर. दे फोर्स मी. आय वेंट अँड आय वाज लाइक वॉव! धिस इज सच अन अमेझिंग प्लेस राइट? नाही ते असं इतकं झालं ते. सुंदर आहे ना, म्हणजे तुंगभद्रा नदी, त्याच्या साइडनी ते मंडप बांधलेले आहेत. मग ते यादी आहेत तिकडे, ते हो. इतके सुंदर आहेत. म्हणजे त्या मूर्ती जर का बघशील ना, तर असं वाटतं की अरे हे एकदम जिवंत होऊन जर का समोर आलं तर काय होईल? आणि तेच आम्हाला गेमिंगमध्ये करायचंय. तो म्हणजे असा काय एक्सप्लोरेशन टाइप गेम असणार आहे? कसा असणार आहे तो गेम? ट्रेजर हंट. त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही म्हणजे पॅराशूट पोतून येणार, लँड हां, होणार तिकडे आणि हां. लँड झाल्यावरती तुम्हाला ते ट्रेजर शोधायचं की कुठे आहे असं. आणि वाह! आता वाह! कॉम्प्लीट. हम्पीमधलं ट्रेजर. राइट. दॅट्स द थीम. व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. ह्या किती हाऊ फार इज इट आउट? नाही, इट विल टेक सम टाईम, कारण की इट्स अ बिग तिकीट प्रोजेक्ट.
सो गया की मेरे हारा. तर नाईस, बघूयात नाईस. किती वेळा. आता हे जे गेम्स तू बोलतोय ना वैभव, आपले हिरोची सीरीज म्हण किंवा हिस्टॉरिकल गेम्स. आय फील लाईक, आता मी थोडासा बायस्ड आहे कारण मी पण सॉफ्टवेअर बॅकग्राऊंड मध्ये. मला वाटतं की सॉफ्टवेअर साइड इज द इझियर साइड, पण जे तुम्ही ते वर्ल्ड निर्माण करताय, ती आर्ट त्यावेळेसचं दाखवणं म्हण किंवा त्यावेळेसची तलवार म्हण, त्यावेळेसची घरं म्हण, ते टेक्स्चर म्हण, ते फार अवघड काम वाटतं रे मला. म्हणजे इट्स लाईक चॅलेंजिंग आणि व्हेरी व्हेरी इंट्रिकेट वर्क. नो डाऊट अबाउट इट ऍक्च्युली. म्हणजे मला सांगायचं झालं तर आपल्याकडे ना मी उडपीमध्ये असंच ट्रॅव्हल करत होतो. तर उडपीमध्ये एक हस्तशिल्पी नावाचं एक म्युझियम आहे. ते आर्किटेक्चरचं म्युझियम आहे, भारतातलं एकमेव असं मोस्टली. तर तिथे त्यांनी जे साऊदर्न इंडिया म्हणजे दक्षिण भारतातले जे वाडे होते, अनेक प्रकारचे वाडे आहेत. चौसती वाडे आपल्या महाराष्ट्रात तर खूप फेमस आहे. वाई साईडला, वाईचं कॅपिटल आहे या सगळ्या गोष्टींचं. तर तेच त्यांनी तिथे जवळपास 40च्या वरती वाडे तिकडे त्यांनी रेप्लिकेट करून त्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला ते देतात. तर अशा सगळ्या गोष्टी आम्ही एक्सप्लोर करतोय. आता फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला जावळीचं युद्ध आहे, ज्याच्यामध्ये अफजल खानाला शिवाजी महाराजांनी ते समजा करायचं असेल, दाखवायचं असेल, तर तुम्हाला फटाफट तर दाखवावी सांगा ना. बरोबर आहे. आपल्याकडे इथे आर्टिस्ट असतात. जत्रेमध्ये अजून सुद्धा पट्ट्याने 10 फुटावरचं लिंबू कापणारे आर्टिस्ट आपल्याकडे आहेत. वा वा. त्यांनाच जर का आपण घेऊन स्टुडिओमध्ये अक्रॉस ग्रीन कर्टन जर पुन्हा शूट करून घेतलं, तर आपल्याला तो एक्सपिरियन्स पण त्या समोरच्या युजर्सना देता येईल. त्यांच्याकडे पट्टा असेल ना, ते पट्ट्याने मारतील शत्रूला. जीवा महाराजांनी जे केलं ते तुम्हाला करायला नाही आवडणार का ऍज अ गेमर? नक्कीच आवडेल. फक्त ह्याच्यासाठी कॉस्ट लागणार, ह्याच्यासाठी एफर्ट्स लागणार. पण अगेन एक्सपिरियन्स मॅटर्स. प्रॉडक्ट पेक्षा एक्सपिरियन्स महत्वाचा कधी पण. राईट, किंवा राईट. डिफरन्शिएटर तिथंच असणार, तुमचा एक्सपिरियन्स. व्हेरी नाईस. आपला इन हाऊस किंवा म्हणजे भारतात डेव्हलप केलेला एक गेम ग्लोबली घेऊन जाणं आणि ग्लोबल ऑडियन्सला त्याला अवेलेबल करून देणं आणि थ्रू दॅट आपलं कल्चर किंवा मग आपलं हिस्टोरी, आपलं रिच हेरिटेज त्यांना दाखवणं, हे पण एक चांगलं त्याचा उद्देश असू शकतो. नक्कीच. दॅट्स व्हॉट वी आर ट्राइंग टू डू. वी आर ट्राइंग टू बिल्ड गेम्स मेड विथ लव्ह फ्रॉम इंडिया फॉर द वर्ल्ड. आपल्या स्टोरीज आहेत त्या आपल्याला विकता यायला पाहिजेत, हाच आमचा मोठा आहे. आणि त्यामुळे ग्लोबल ऑडियन्सेसला ज्या पद्धतीने त्या स्टोरी समजून घेण्याची इच्छा असते किंवा जशी त्यांना सवय आहे, कारण की ऑलरेडी त्यांच्याकडे ही सिस्टम इव्हॉल्ड आहे, तर त्या पद्धतीने आपल्या जर का आपल्या स्टोरी सांगता आल्या त्यांना, तर नक्कीच लोक कॅन बी अन ऑडियन्स. तुम्हाला माहितीये गमतीची गोष्ट म्हणजे जेव्हा मी तानाजी iOS वरती आणला ना, तेव्हा एका दिवसात आमचे 17,000 डाउनलोड कॅनडामधून आले. म्हणजे आम्हाला असं वाटलं की कदाचित कॅनडामध्ये इंडियन कम्युनिटी जास्ती आहे म्हणून आले आहेत का. पण आम्ही जेव्हा ते झिरो डाऊन केलं तर आम्हाला असं दिसलं की अरे असं नाही. जर का तुमचं क्वालिटी ऍट पार विथ ग्लोबल स्टँडर्ड असेल, जर का तुमचं ऑडिओ निश असेल, जर का तुम्ही एखादी निश स्टोरी अशा पद्धतीने दाखवता की लोकांना तो एक्सपिरियन्स मिळतो आणि तुम्ही त्या एरियात जाऊन ते तुम्ही एक्सप्लोर करताय, तर नक्कीच ग्लोबल ऑडियन्स सुद्धा अट्रॅक्ट. मी जास्त गेमिंग नाही करत वैभव, पण एक गेम रिसेंटली मागच्या 5 वर्षात जर प्रकर्षाने मी खेळला असेल आणि इनफॅक्ट पल्लवी पण, आम्ही दोघं म्हणजे वी यूज टू एन्जॉय, तो होता झेल्डा. लेजंड ऑफ झेल्डा, ब्रेथ ऑफ द वाईल्ड. आणि तो गेम म्हणजे इतका छान इमर्सिव्ह एक्सपिरियन्स असतो त्याचा, एस्पेशली जेव्हा तुम्ही मोठ्या स्क्रीनवर खेळतात. तर ते एक सगळं ते जापनीज विलेजमध्ये तुम्ही जाताय आणि तिथं कुकिंग वगैरे करताय. एक ते तुम्ही लिटरली असं वेगळ्या दुनियेत तो घेऊन जातो गेम. तर मी हा विचार करतोय, की तसाच जर आपला हा आपला तानाजींच्या गोष्टी म्हण किंवा शिवरायांच्या गोष्टी म्हण किंवा आपल्या हिरोंच्या गोष्टी, अशा ज्या गेम्सने जर एक छान आपला इमर्सिव्ह एक्सपिरियन्स दिला, आपल्या कल्चरला घेऊन, आपल्या हेरिटेजला घेऊन, आपल्या सेन्सिबिलिटीजला घेऊन, तर म्हणजे ते एक फार छान गोष्ट होऊ शकते. आपली जगाला भेट, भारताची, आपल्या स्टोरीजची भेट इन अ मॉडर्न फॉर्मॅट. नक्कीच. प्रत्येक कंट्रीज हे कल्चरल कस्टोडियन होण्याचा प्रयत्न करते. मी आहे ना डिसेंबरमध्ये आयझॉलला गेलो होतो, तेव्हा तिथे ख्रिसमसचा सुमार होता. मी दुकानांमध्ये बघितलं तर खूप साऱ्या दुकानांमध्ये ना ख्रिसमससाठी सुपरमॅनचे जे कॉस्ट्युम्स आहेत, तर ते लहान मुलांसाठी विकायला ठेवले होते. आता आयझॉल म्हणजे ट्रायबल कम्युनिटी आहे. त्यांच्याकडे त्यांचे ट्रायबल हिरोज असणारच आहेत. पण जर का तो अवेअरनेस नसेल, जर का ते बेसिकली अंडरस्टँडिंग नसेल, तर देर इज नो अदर अल्टरनेटिव्ह.
to buy things which we don't own, as a part of our history, our culture. मला असं वाटतं की मला हे बघायला खूप आवडेल की शिवाजी महाराजांचा जो कॉस्ट्युम आहे त्या कॉस्ट्युम मध्ये कोणतरी जर्मनीमध्ये जाऊन फोटो काढताय किंवा बेसिकली जिजामाईच्या अवतारामध्ये शिवबाला, लहान शिवबाला त्याची आई ग्रीट करते, जी एक जर्मन आहे किंवा जी एक स्विस आहे. आणि असं होऊ शकतं. मला असं वाटतं ही स्वप्न कदाचित अजून एक 4-5 वर्षांनी खूप म्हणजे अवघड असतील किंवा न पूर्ण होणारी असतील असं मला काही वाटत नाही. नक्कीच, नक्कीच. मला पूर्ण खात्री आहे, की ही स्वप्न पूर्ण होतील. वैभव भाऊ, तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय, ज्या जोमाने काम करताय, तुम्हाला यश नक्कीच लाभणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर गेमिंगमध्ये इंटरेस्टेड असाल, तर कृपया करून तुमच्या iPhoneवर किंवा Androidवर किंवा जर तुम्ही Steamवर असाल, तर आपला हा मराठमोळा गेम नक्कीच डाउनलोड करा. अ, अ, आणि खेळून बघा. मला फुल गॅरंटी आहे तुम्हाला तो गेम आवडेल. तुम्ही पण तो एन्जॉय कराल. मी ट्राय केलाय, मलाही आवडला आहे. आणि वैभव भाऊ, तुम्हाला आणि तुमच्या टीमला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी भरपूर शुभेच्छा. मला काहीही डाऊट नाहीये, लवकरच आब्राकाडाब्रा गेमिंग सॉफ्टवेअर कंपनीचे नवीन-नवीन गेम्स आम्हाला जगभरात बघायला मिळणार आहेत आणि सगळे जगातली लोकं तुमच्या ह्या भारतीय गेम्सला एकदम प्रेम देणार आहेत. मित्रांनो, थोडक्यात गेमिंगकडे आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. गेमिंग म्हणजे आता नुसता एक पास टाईम नाही राहिला तर गेमिंग हे एक चांगलं एज्युकेशनचं पण साधन झालंय, एक लर्निंगचं पण एक साधन झालंय. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांना गेम एक्सप्लोर करू द्या. मे बी फक्त ते कशाप्रकारे कन्झ्युम करताय, कुठले गेम कन्झ्युम करताय ते थोडंसं त्याच्यावर थोडंसं लक्ष राहू द्या. फारच छान वैभव भाऊ. मस्त गप्पा रंगल्या आपल्या. अशा गप्पा चालू असताना वेळ कसा जातो हे कळतच नाही. थँक यू सो मच फॉर शेअरिंग युअर स्टोरी. तुमच्या ह्या प्रवासातून नक्कीच भरपूर लोकं प्रेरित होणार आहे. आणि अब्राकाडाब्राला अजून अशी चांगली लोकं जोडली जाणार आहेत. लवकरच आम्हाला नवीन गेम्स खेळायला मिळतील याची मी अपेक्षा करतो. नक्कीच आणि मला फार छान वाटलं तुमच्याशी बोलताना. तर मित्रांनो, हा होता आब्राकाडाब्राचा अमेझिंग असा प्रेरणादायी प्रवास. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे! वाजव रे!